अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिसचे निदान कसे होते? क्लिनिकल एक्झामिनेशन आणि प्रॉपर हिस्ट्री याच्यामध्ये 70 to 80% ऑफ द पेशंटचे निदान होऊन जाते. तरीही आपले रुमॅटॉलॉजिस्ट काही कन्फर्मेशनसाठी ब्लड टेस्ट आणि रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन सांगू शकतात, जसे की बेसिक हिमोग्राम, CBC, ESR, CRP इत्यादी. त्याचप्रमाणे HLA-B27 बाय PCR मेथड ही एक स्पेसिफिक टेस्ट ॲडवाईज केली जाऊ शकते. एक्सरे, लंबोसॅक्रल स्पाईन आणि सॅक्रोआयलॅक जॉईंट हे रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन प्रायमरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. परंतु एक्सरेपेक्षा MRI हे मोर सेन्सिटिव्ह इन्व्हेस्टिगेशन आहे. अर्ली स्टेजमध्ये आपले डायग्नोसिस झाल्यास आपल्याला प्रादुर्भाव जे पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन होणार आहेत ते टाळता येते. सो MRI सॅक्रोआयलॅक जॉईंट हा जो स्पेसिफिकली आपण ॲडवाईज करतो त्याच्यामुळे अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिसचे निदान लवकर होऊ शकते.